कोल्हापुरातील युवा हँडबॉलपटू पृथ्वीराज कोळेकर याची यूथ आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे। भारतीय संघात निवड झालेला पृथ्वीराज हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे। या निवडीबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी पृथ्वीराजचं कौतुक करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या। तसंच शासकीय नोकरीत निवड झालेल्या कोल्हापुरातील 3 हँडबॉल खेळाडूंचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कोल्हापुरातील युवा हँडबॉलपटू पृथ्वीराज बाळासाहेब कोळेकर याची 11व्या यूथ आशियाई चॅम्पियन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे। 20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत जॉर्डनमध्ये ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेला पृथ्वीराज हा महाराष्ट्र राज्यातील एकमेव खेळाडू आहे। स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी पुष्पगुच्छ देऊन पृथ्वीराजला शुभेच्छा दिल्या। पृथ्वीराजची निवड म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी पृथ्वीराजचं कौतुक केलं। दरम्यान गेल्या काही वर्षात हँडबॉल खेळाडूंची सरकारी नोकरीमध्ये निवड होऊ लागली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अनिकेत वागवेकर याची टीए बटालियन पुणे इथं, रोहित भोसले याची मुंबई पोलीस दलात तर रणजित भोसले याची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाली आहे। सरकारी सेवेत निवड झाल्याबद्दल या तिन्ही हँडबॉल खेळाडूंचा सत्कार खासदार धनंजय महाडिक यांनी केला। यावेळी हँडबॉल असोसिएशन कोल्हापूरचे सचिव इम्तियाज शेख, सहसचिव निहाल शिकलगार उपस्थित होते। यूथ आशियाई हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झालेला पृथ्वीराज कोळेकर हा प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संचलित महाराष्ट्र हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी असून त्याचा संस्थेचे चेअरमन के.जी. पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक एस.ए. जाधव, क्रीडा विभाग प्रमुख प्रदीप साळुखे आणि प्रशिक्षक संदीप पाटील उपस्थित होते।